नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई शहरात एक भयंकर अशी घटना समोर आलेली आहे. आता मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की या महिला नेमकं काय कारनामे करत होते आणि या महिला नग्न होऊन कशा लोकांना फसवत होत्या. एक व्यक्ती त्या महिलेच्या गोडगोड बोलण्यात कसा अडकतो, जो एक खूप मोठा बिझनेसमॅन होता, व्यवसाय करणारा होता आणि तो म्हातारा होता. पण तरी म्हणतात ना, पुरुष कसा असतो की तो कुठल्याही दिशेने वळतो आणि मग त्याचं हे मोकळेपणा आणि त्याचं हे एक चुकीचं पाऊल त्याच्यासाठी एक दिवस खूप मोठी अडचण बनतं. ही घटना आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तुम्ही कधीतरी पाहिलं असेल की एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला महिलेचा फोन येतो. सुरुवातीला ती महिला म्हणते की चुकीने कॉल लागला, पण नंतर ती हळूहळू तिचं बोलणं ती पुढे नेते. तुम्ही कुठे राहता, तुमचं वय काय, असं वगैरे वगैरे ते प्रश्न विचारतात. माणूस विचार करतो की किती गोड, किती मधुर आवाज आहे, कारण आवाजच असा असतो. एक तर स्त्रीचा आवाज, त्यात अभिनय करून बोलतात, त्यामुळे समोरचा व्यक्ती पूर्णपणे मोहित होतो. आजच्या काळामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव खूप मोठा आहे. इंस्टाग्राम, फेसबुक हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक अनोळखी लोकांसोबत मैत्री करतात. त्यानंतर ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलते. नाव प्रेमाचं असतं, पण त्यामध्ये वासना आणि हवस लपलेली असते. ती मुलगी मग तुमच्या बोलवलेल्या ठिकाणी येते. तिथे तुम्ही दोघे भेटण्याची वेळ आणि जागा ठरलेली असते. अशाच प्रकारे मुंबईमधील एक मोठा व्यापारी, त्यांचं नाव अजय मेहरा होतं. अजय मेहरा हे काही दिवसापूर्वी या घटनेमध्ये अडकले होते आणि त्यानंतर मित्रांनो, मुंबई पोलीस या सर्व आरोपींना अटक केलेली आहे. आता मी तुम्हाला सांगते की त्या महिलेचा नेमका हेतू काय होता आणि प्रकरण नेमकं काय होतं. या गटात एका महिलेचं नाव पूजा होतं, तिच्या नवऱ्याचं नाव महेश आहे आणि दुसऱ्या महिलेचं नाव खुशबू आहे. एकूणच 3 महिला आणि 3 पुरुष, जे नावाला त्यांचे नवरे होते, पण प्रत्यक्षात ते दलाली करून पैसे खाणारे लोक होते. खरंच लाज वाटावी अशी गोष्ट आहे की अशा लोकांमुळे समाज बदनाम होत चालला आहे. हे लोक इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अशा लोकांचे प्रोफाईल शोधायचे जे आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत आहे. मोठ्या माणसांची ओळख त्यांच्या प्रोफाईलवरून होते, त्यांच्या डीपी आणि स्टेटसवरून त्यांच्या जिवंतशैलीचा अंदाज येतो. हे लोक आधी या व्यक्तीचा बॅकग्राऊंड तपासायचे. तो खरोखरच श्रीमंत आहे का, व्यवस्थित कमावतो का. त्यानंतर त्या महिलापैकी एखादी महिला त्या व्यक्तीसोबत संपर्क साधायची. ती महिला आपला चेहरा झाकून ठेवत असली तरी त्यांच्या बोलण्याने, काही वागण्याने त्या समोरच्या व्यक्तीला ती आकर्षित करायची. त्यांनी बेरोजगारी किंवा पटकन पैसा कमावण्याचा शॉर्टकट म्हणून हा मार्ग निवडला होता. काही व्यवसाय असे असतात ज्यांना कॉल गर्ल म्हटलं जातं, काहींना देहविक्री म्हटलं जातं, काही रेड लाईट एरियात चालतात, पण काही असे देखील असतात जे अशा प्रकारे लोकांना गोड बोलून त्यांना फसवलं जातं. कदाचित उद्या तुमच्या फोनवर देखील असा कॉल येऊ शकतो किंवा कदाचित कुणी अशा प्रकारच्या जाळ्यात अडकलेले असतील. मी सर्वांना हात जोडून सांगू इच्छिते, थोड्याशा मजेसाठी आयुष्यभराची बदनामी ओढवून घेऊ नका. घरात तुमची बायको आहे, जशी आहे तशी तिच्यासोबत समाधानी राहा आणि आनंदाने आयुष्य जगा. तुम्ही घरचं सोडून बाहेरच्या मोहात पडलात तर तुम्ही एक दिवस अशा प्रकारे अटकू शकता की आयुष्यभर आपली मान वर करून तुम्ही चालू शकणार नाही. अशाच प्रकारे अजय मेहरा देखील या महिलांच्या जाळ्यात अडकतो. ती महिला अजय मेहराला फोन करून गोड गोड बोलायला सुरुवात करते. तुम्ही खूप चांगले आहात, तुमचा आवाज, तुमची पर्सनॅलिटी, या वयात देखील तुम्ही खूप चांगले दिसता. आता साहजिकच जसं एखाद्या 40-45 वर्षाच्या तुम्ही सांगितलं, तुम्ही अजून 40च्या वाटत नाही, 24-25 वर्षाच्या तरुण मुलीसारखे दिसता, तर ती महिला खूप खुश होते. काही पुरुष असे असतात जो खोटी स्तुती ऐकून आनंदी होतात. एकंदरीत या महिलांपैकी एकीची मैत्रीण मुंबईमधील व्यापारी अजय मेहरासोबत होते. सुरुवातीला ती त्याला फोनवर इतकं गुंतून ठेवते की त्याला वाटतं की ही महिला पूर्णपणे माझ्या प्रेमात पडली आहे. पण प्रत्यक्षात त्याचा मागचा हेतू खूप मोठा धोकादायक असतो. ही एक संपूर्ण गँग असते. एकटी महिला किंवा एकटा पुरुष नसतो. नंतर ती त्याच्यासोबत भेटण्याची तारीख ठरवते. व्यापारी असल्यामुळे त्याच्याकडे पैशाची कमतरता नसते. मग दोघेजण एका हॉटेलमध्ये भेटण्याचं ठरवतात. ती महिला आधीच आपल्या गँगला सांगते, शिकार पूर्णपणे जाळ्यात अडकली आहे. हळूहळू काय होतं, ते दोघे हॉटेलमध्ये भेटतात. तिथे ती महिला त्या व्यापाऱ्यासोबतच नग्न होतात, ज्या व्यक्तीला ती ओळखतही नाही. त्यांच्यासोबत अशा प्रकारे उभं राहणं हे सामान्य स्त्रीचं काम नाही. हे फक्त त्याच स्त्रिया करू शकतात ज्या या धंद्यामध्ये असतात. एकंदरीत पूजा आणि तिचा नवरा आणि संपूर्ण गँग तयार होते. जेव्हा व्यापारी त्या महिलेसोबत काम क्रीडा करत असतो, त्याला अजिबात कल्पना नसते की ती महिला, त्याचा व्हिडिओ गुपचूपपणे रेकॉर्ड केला जात आहे.
सगळं काही रेकॉर्डिंग केलं जात होतं. त्यानंतर व्यापारी घरी जातो आणि ती महिला आपल्या गँगसोबत बसून प्लॅन करते. आता फक्त पैशांची वसुली करायची असते. आता जो व्हिडिओ बनवला गेला होता तो व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअपवर पाठवला जातो. जसं त्याने ते व्हिडिओ पाहिला तसं त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला धक्का बसला. हे नेमकं काय झालं? तो म्हणतो, हे काय आहे? तर समोरून उत्तर येतं, तुम्ही हॉटेलमध्ये जे काही केलं माझ्यासोबत, वेळ घालवायला मजा घेतली, त्याची ही रेकॉर्डिंग आहे. आता सांगितलं जातं यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. त्यावर उत्तर येते, 1,00,000 रुपये द्या. नाही दिलं तर हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर इंटरनेटवर टाकला जाईल आणि तो संपूर्ण भारतामध्ये देखील व्हायरल होईल. बिचारा व्यापारी त्याची झोप उडते. दिवसाचं चैन आणि रात्रीची झोप संपते. थोड्याशा मजेसाठी आयुष्यभराची शिक्षा त्याला मिळणार असते. आता त्याच्यासमोर दोनच पर्याय असतात, 1,00,000 रुपये द्या किंवा बदनामी सहन करा. पण मित्रांनो, याची खात्री काय की पैसे दिल्यानंतर ते तुम्हाला सोडतील? असं होत नाही. पैसे दिल्यानंतर देखील ते तुम्हाला पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करतात आणि हळूहळू माणूस कंगाल होतो. घर विकावं लागतं, जमीन विकावी लागते. एकदा जर तुम्ही अशा जाळ्यात अडकला तर बाहेर पडणं खूप कठीण असतं. आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. यापासून वाचायचं असेल, जर तुमच्याकडून अशी चूक झाली तर घाबरू नका. अनेक लोकांबरोबर हे घडतं आणि अशा लोकांचा फायदा घेतला जातो. पण कधीकधी त्यांचाही वाईट काळ येतो. आता हा अजय मेहरा मुंबईचा व्यापारी खूपच त्रस्त होता. त्याची झोप उडालेली असते. तो नीट जेवणही करत नाही. दिवस रात्र तो तणावात असतो. घरात असलेली बायको जी त्याच्यावर खूप प्रेम करत असते ती त्याची अवस्था ओळखते. ती त्याला विचारते की काय झालंय, तुम्ही इतकं का चिंतेमध्ये आहात? तुम्ही जेवत देखील नाही आणि तुम्ही झोपत देखील नाही आणि माझ्यासोबत बोलत देखील नाही. सुरुवातीला तो टाळाटाळ करतो कारण त्याला भीती असते की त्याने केलेली चूक त्याच्या बायकोला समजली तर त्याची बायको काय म्हणेल. पण जेव्हा त्याची बायको त्याला खात्री देते की काहीही झालं तरी ती त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहील, तेव्हा तो सगळं तिला सांगतो. तो सांगतो, माझ्याकडून एक चूक झालेली आहे. मी एका महिलेच्या जाळ्यात अडकलो, पण आता मला माफ कर. पुन्हा असं कधीच करणार नाही. बायको त्याचं बोलणं ऐकते. काही बायका अशा असतात की त्या मोठी चूक देखील माफ करतात. ती त्याला माफ करते आणि म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. आणि मग ती एक धाडसी निर्णय घेते, आपण पोलिसांकडे जाऊ. नवरा म्हणतो, नको, आपण पैसे देऊन हा विषय मिटवून टाकू. पण बायको ठाम असते, नाही, आपण पैसे द्यायचे नाही, आपण पोलिसात तक्रार करणार. मग ती पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तक्रार नोंदवते. ती पोलिसांना सांगते, माझ्या नवऱ्याला फसवून हॉटेलमध्ये बोलावलं गेलं, त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यात आले आणि गुपचूप व्हिडिओ बनवला आणि आता त्याच व्हिडिओच्या आधारावर त्याला ब्लॅकमेल केलं जात आहे. ती पोलिसांना विनंती करते, माझ्या नवऱ्याला या लोकांच्या जाळ्यातून वाचवा. ही गोष्ट जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचली तेव्हा पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. जेव्हा हे लोक पकडले गेले तेव्हा त्यांची ओळख समोर आली. एका महिलेचं नाव पूजा, तिच्या नवऱ्याचं नाव महेश आहे. दुसरी मनीषा, तिचा साथीदार अशोक आहे. तिसरी महिला खुशबू आणि तिचा नवरा अनिल आहे. हे सर्व लोक मुंबईच्या सिव्हिल लाईन परिसरातील रहिवासी आहे. एकंदरीत त्यांनी पटकन पैसे कमावण्यासाठी हा घाणेरडा मार्ग निवडला होता. मित्रांनो, ही एकच टोळी नाही, अशा अनेक प्रकारच्या टोळ्या देशभरात सक्रिय आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे 2-4 टोळ्या तुम्हाला सापडतीलच. अलीकडे अशाच एका प्रकरणात एका व्यापाऱ्याला फसवण्यात आलं आणि त्यात त्याचा मित्र सहभागी होता. आजच्या काळात समाजात अनेक प्रकारचे लोक आहेत. चांगली लोक आणि वाईट देखील लोक आहेत. काही महिला अशा असतात ज्या फक्त आपल्या कुटुंबासाठी जगतात, तर काही अशा असतात ज्यांना पैशासाठी काहीही करायला हरकत नसते. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे काही वेळा त्यांचा नवऱ्याचा देखील यांना पूर्ण पाठिंबा असतो. त्यांना काही फरक पडत नाही की त्यांच्या बायकोबरोबर दुसरे पुरुष संबंध ठेवतात. त्यांची विचारसरणीच अशी असते. म्हणून परिस्थिती खूप गंभीर आहे. म्हणून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलपासून सावध राहा. जर एखादी महिला गोड बोलत असेल, वैयक्तिक प्रश्न विचारत असेल तर लगेच सतर्क व्हा. अशा कॉलकडे दुर्लक्ष करा, नाहीतर तुम्ही देखील अशा जाळ्यात अडकू शकता. जर तुम्ही भेटायला गेले नाही तरी इथे तुमची कॉल रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करू शकतात. म्हणून खूप सावध राहा. आजच्या कलियुगामध्ये कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. हे कलियुग आहे. तर आजची सत्य घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.